प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं की आपल्याला सौर पंप मिळावा, आपल्या शेतावर लाईन जरी असली तरी सौर पंप मिळावा। कारण आपल्याला ज्यावेळेस लाईन आहे त्यावेळेस ती मोटर वापरता येईल आणि लाईन गेली तर सौर पंप वापरता येईल, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं। मग ज्याच्या विहिरीवर लाईन नसेल त्याला सुद्धा वाटतं आपल्याला लवकर सौर पंप मिळावा, कारण आपल्याला पाणी देण्याची सोय होईल। ही प्रत्येक शेतकऱ्याची अपेक्षा आहे। पण मित्रांनो, जी मागेल त्याला सौर पंप योजना आहे, तर या योजनेच्या माध्यमातून सर्वात अगोदर कोणाला प्राधान्य मिळणार आहे, म्हणजे सौर पंप कोणाला लवकर मिळणार आहे आणि ही योजनेचा उद्देश काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। मित्रांनो, मी रामेश्वर नवटके आपलं वेणुगंगा टेक या YouTube चॅनलमध्ये स्वागत करत आहे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी इत्यंभूत माहिती आणण्याचा प्रयत्न करत असतो की जी शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे। आता मित्रांनो, मागेल त्याला सौर पंप योजना ही कार्यान्वित झालेली आहे। शेतकऱ्यांनी यामध्ये बरेचसे अर्ज भरलेले आहेत। त्यामध्ये नंबर 1 वर जालना जिल्हा आहे अर्ज भरण्यामध्ये, नंबर 2 वर बीड जिल्हा आहे। असे सर्व शेतकरी हे अर्ज भरत आहेत। आता अर्ज भरत आहेत म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्याला पाणी देण्याची सोय व्हावी, की जेणेकरून, कारण वीज ही वेळेवर टिकत नाही, कधी फ्यूज जातो, कधी डिप्पी जळते, अशा अनंत भानकडी या एमएससीबीच्या असतात आणि नेमकं पाणी देण्याच्या सीझन मध्ये शेतकऱ्याला या अडचणी येत असतात। मग शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतात सौर पंप असावा, त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा या सौर पंपासाठी अर्ज भरत आहे। आता मित्रांनो, यामध्ये प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे? आता ज्या शेतकऱ्याकडे शाश्वत पाणी आहे, म्हणजे पाण्याची व्यवस्था चांगली आहे, त्या शेतकऱ्याला, किंवा ज्या शेतकऱ्याकडे शेततळ आहे, त्याच्याकडे पाण्याची चांगली सोय आहे, मोठं शेततळ आहे, त्या शेतकऱ्याला त्या शेतीला पाणी देण्यासाठी सगळ्या ज्या सुविधा आहेत त्यापैकी मग एक सौर पंप ही प्रत्येक शेतकऱ्याकडे असावा, प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्याची सोय व्हावी, या उद्देशाने ही मागेल त्याला सौर पंप योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। आता या योजनेसाठी कागदपत्रही काही जास्त लागत नाहीत, त्यासाठी फक्त आधार कार्ड, एक फोटो, बँकेचं पासबुक, अशी मोजकी कागदपत्र आणि 7/12। आणि जर सामायिक क्षेत्र असेल तर सामायिक क्षेत्रासाठी जे सामायिक क्षेत्रावर नावं असतील, समजा विहीर ही सामायिक लावलेली असते 7/12 मग या विहिरीचे जे काही भाग असतात किंवा सामायिक लोक असतात, यापैकी एका जणाला हे सौर पंप मिळणार आहे। मग त्यासाठी बाकीच्यांचे संमतीपत्र हे 200 रुपयाच्या बॉन्डवर द्यायचं, अशी सोपी प्रक्रिया आहे आणि यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे। ऑनलाईन अर्ज केल्याच्या नंतर हा सौर पंप मिळणार आहे। आता यामध्ये प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे? तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्याकडे विहीर आहे, त्यानं 7/12 लावलेली आहे आणि त्याने महावितरण कंपनीकडे अर्ज सुद्धा केलेला आहे की मला महावितरणची वीज द्यावी, मला त्यावर पाणी शेतीला देण्यासाठी मोटर बसवायची आहे आणि मला विजेची गरज आहे, अशा शेतकऱ्यांना सर्वात अगोदर प्राधान्य दिले जाणार आहे। कारण त्या शेतकऱ्यांनी अगोदरच एमएससीबी कडे त्याचं कोटेशन सुद्धा भरलेलं आहे, पैसे भरलेले आहेत, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे आणि त्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर पंप योजनेतून लवकर पंप मिळणार आहे। आणि त्यानंतर मग आता काही शेतकरी असे असतात की ज्यांच्या शेतीवर विहीर आहे पण विजेची सोय नाही, वीज खूप लांब आहे, विहीर त्यांनी 7/12 सुद्धा लावलेली आहे, मग त्यांना सुद्धा वाटतं की आपल्याला सौर पंप मिळावा। मग त्यानंतर त्या शेतकऱ्यांना सुद्धा या सौर पंप योजनेतून लाभ मिळणार आहे मित्रांनो। त्यामुळे अगोदर सर्वात प्राधान्य ज्यांनी कोटेशन भरलेलं आहे अशा शेतकऱ्यांना आहे आणि त्यांच्यासाठी अर्ज करते वेळेस पहिलंच ऑप्शन त्यांच्यासाठी दिलेलं आहे, कारण त्यांच्याकडे जो कोटेशन नंबर आहे तो कोटेशन नंबर टाकला की त्यांची सर्व माहिती त्यामध्ये येते आणि त्यानंतर मग ज्या शेतकऱ्यांनी कोटेशन भरलेलं नाही, त्यांची 7/12 विहीर लावलेली, अशा शेतकऱ्यांसाठी हे दुसरं ऑप्शन दिलेलं आहे। त्यामुळे पहिलं ऑप्शनच त्या शेतकऱ्यांसाठी आहे की ज्यांनी कोटेशन भरलेलं आहे, मग त्या शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून प्राधान्य दिलं जाणार आहे। आता मित्रांनो, आपण जर कोटेशन भरलेलं असेल तर तुम्हाला नक्कीच लवकर मिळेल अशी ही माहिती होती आणि तुम्हाला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून कळवा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका। तर भेटूया मित्रांनो अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।